मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि मी चेतन गायकवाड सगळ्यांचं स्वागत करतो परत एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर मनमाडला आहे आपण आणि मनमाडला आलो होतो, त्याचा पण ब्लॉग बनवला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. तर आज मनमाडमध्ये आपलं थोडं काम होतं, ते काम आज लवकर संपलं आहे आपलं. तर मग आपल्याला थोडं बाहेर जायचं फिरायला. बाहेर म्हणजे इथं जवळच कुंदलगाव आहे, तर त्या कुंदलगावला जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, हायवेला आहे, त्याच्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नसतं तुम्हाला. तर कुंदलगावला जायचं आहे. म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे तिथं, असं जागृत देवस्थान म्हणून. तर आपल्याला ते बघायला जायचं आहे. बऱ्याच लोकांकडून, मित्रांकडून ऐकलं आहे की कुंदलगावचं मस्त आहे म्हसोबाचं मंदिर. तर तिथं जायचं आहे आता आपल्याला. तर ब्लॉग एकदम मस्त होईल आणि बघू. हायवे पण भरपूर चालतोय, तर बघा, मजा घ्या व्हिडिओची. आणि चॅनलला नवीन असाल आपल्या ट्रायबल ब्लॉग्स ऑफिशियलला, तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला कंटिन्यू करा आणि कमेंट पण करा. ठीक आहे, तर चला. तर चला फिरून येऊ मित्रांनो आपण. मग अशा प्रकारे मित्रांनो आपण थोड्याच वेळात मनमाडला पोहोचून गेलो. आणि हा मनमाड येवला कोपरगाव हायवे. आणि आता मनमाडमध्ये सध्या आपण, आणि ट्रान्सपोर्ट लाईनसाठी एकदम खतरनाक हायवे. पूर्ण रस्त्याला फक्त ट्रान्सपोर्टच्या गाड्या दिसतील तुम्हाला. ट्रक, हायवा, मोठे मोठे कंटेनर, त्याच्यामध्ये ऊस वाहतूक पण आहे. आता ट्रॅक्टरवाले पण भरपूर आहे हायवेला. आणि बघू शकता तुम्ही गर्दी, खूप मोठे मोठे गाड्या आहे. आणि जास्त टायरवाल्या गाड्या तर इतक्या बघितल्या आम्ही या रस्त्याला. आणि मनमाडची गर्दी म्हणजे डोक्याला ताप आहे, एकदम खतरनाक. आपल्या दिंडोरीला एवढी गर्दी राहत नाही मित्रांनो, एवढी गर्दी आहे मनमाडला. कारण तो डायरेक्ट हायवेला, बेंगलोर हायवेला जॉईन आहे रस्ता, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे ट्रान्सपोर्टवाल्यांची. तर मित्रांनो, पेट्रोल टाकायला थांबलो होतो आपण. हा रोड कोणता आहे आपल्याला माहित नाही. बघू आता, इथून आपल्याला अजून 10 ते 12 किलोमीटर जायचं आहे, मग आपल्याला कुंदलगाव भेटेल. तर मग व्हिडिओला कंटिन्यू करा. आणि आपल्या आपाचीमध्ये पेट्रोल टाकलंय, दाजींची आपाची. आपल्या दाजींच्या आपाचीला लय ॲव्हरेज आहे मित्रांनो, टेन्शन नाही घ्यायचं. तर हे बघा, जिओचा पेट्रोल पंप आहे. तर चला, पेट्रोल टाकलंय गाडीत, व्हिडिओला कंटिन्यू करा. आणि तर चला, व्हिडिओला एन्जॉय घ्या व्हिडिओचा. मनमाडच्या बाहेर निघाल्यावर थोडं बाहेर आलो, 5-6 किलोमीटर, आणि पहिलं गाव लागलं दहेगाव आपल्याला. आणि गर्दी बघू शकता तुम्ही, कंटिन्यू आहे हायवेला गर्दी, ट्रकवाल्यांची जास्त गर्दी आहे. आणि दहेगावमध्ये आलो आता आपण. अजून थोडं 15 ते 20 मिनिटाचा रस्ता रनिंग करून, गाडी चालून आपण कुंदनगावला पोहोचून जाऊ. फक्त व्हिडिओमध्ये सोबत राहा आणि गाडी मित्रांनो सांभाळून चालवा आणि सावकाश चालवा.
मित्रांनो आपण कुंदलगावला पोचलोय. पण पहिले म्हटलं थोडा नाश्ता वगैरे करून घेऊ आपण आणि मग जाऊ मंदिराकडे. पण हायवेलाच इथं नाश्ता करायला चाललो होतो हॉटेलमध्ये. तर हनुमानचं मंदिर आहे, बजरंगबलीचं आहे बघा. तर जाऊ आपण. आज शनिवार पण चला, आपली गाडी पार्किंगला लावली, छोटीशी पार्किंग आहे. जाऊ बजरंगबलीचं दर्शन घेऊ, मग जाऊ आपण. दर्शन घेऊ. कुंदल गावामध्ये पोहोचले ना, तर गावाच्या आत गेल्यानंतर थोडंसं पुढं जाऊ काम आहे. महाराजांचं मंदिर गाडीसाठी असं तर मित्रांनो, फायनली आपण कुंदलगावला पोहोचलोय. गावातून एक रस्ता आहे कामानीतून यायला, आणि त्या कामानीच्या वरती आल्यावर परत एक कामानी मंदिराकडे येण्यासाठी. तर आपण आलोय. हे बघा खाली इकडे कुंदलला तुम्हाला दाखवतो. ऊन खूप आहे आणि आयसोमुळे मोबाईलचे ॲप तर दिसणार पण नाही तुम्हाला गावीतून. फक्त मी दिसतोय क्लिअर आणि राहुल दिसतोय. आम्हालाच बघा आता, दुसरं काय सांगू. बस तुम्हाला मंदिर वगैरे दाखवणारच आहे मी. तर एकदम असं जागृत देवस्थान आहे. तर बघू, बरेच गर्दी राहते. आता गर्दी नाही, अजून काही दिवसाने बरेच गर्दी होत जाईल, कारण नवस वगैरे करतात बरेच लोक आणि येतात इथं. तर चला, आपण आता मसोबा महाराजांचं दर्शन घेऊ आणि थोडीफार माहिती, मला जेवढं माहिती तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेलच. या मंदिराबद्दल माहिती काय आहे, मंदिर इथं हे पण मी तुम्हाला सांगतोच. फक्त आता व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चला दर्शन वगैरे घेऊ. तर मित्रांनो, फायनली आपण जवळजवळ अर्धा एक तास प्रवास करून कुंदलगावला पोहोचलोय आणि मंदिरात पण आलो. मनमाडवरून 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि थोडं आम्ही लांबून आलो म्हणून अर्धा तास सांगितलं तुम्हाला. आणि मंदिर इतकं छान बांधलंय मित्रांनो गावकऱ्यांनी. आणि बघा, कुंदलगावच्या म्हसोबाचं महत्व असं आहे मित्रांनो, जेव्हा सप्तशृंगी मातेचं आणि महिषासुराचं युद्ध चालू होतं, तेव्हा जेव्हा सप्तशृंगी मातेने महिषासुराचा वध केला, ते म्हसोबाचं जे शिर होतं ते गडावरती पडलं आणि जो राहिलेला शरीराचा भाग आहे, धड म्हणतो आपण, तो कुंदलगावला पडला. त्याच्यामुळे सर्वजण म्हणतात की महत्वाचं म्हसोबाचं मंदिर आहे कुंदलगावला आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या प्रत्येकाच्या बांधावर, कोणाच्या घरात, कोणाच्या गावात, प्रत्येकाच्या इथं म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे. पण महत्वाचं स्थान म्हटलं तर कुंदलगावच आहे मित्रांनो हे. तर बघा अशा प्रकारे मंदिर आहे.
एवढे पैसे दिले म्हणलं स्लो मोशन राहणारच. तर मित्रांनो, फायनली आपण म्हसोबा महाराजांच्या मंदिरामध्ये पोहोचलो आणि दर्शन वगैरे घेतलंय आता आपण. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल कशा प्रकारे मंदिर आहे आणि कशा प्रकारे स्थापन केलेलं आहे. शेजारी सप्तशृंगी माताचं पण मंदिर आहे आणि आजूबाजूला बरेच मंदिर आहे, म्हणजे मंदिर आहे लागेल तेवढे, कारण इथं कारणं वगैरे होत राहतात, नवसाची कारणं वगैरे होतात, त्याच्यामुळे आजूबाजूला बरेच मंदिर आहे. तर कुंदलगावच्या म्हसोबाची विशेषता अशी मित्रांनो, जेव्हा सप्तशृंगी मातेने महिषासुराचा वध केला तेव्हा जे म्हसोबा महाराजांचं जे शिर आहे ते गडावरती पडलं होतं आणि जे राहिलेलं दड होतं, जो झाडाचा भाग होता तो या कुंदल गावामध्ये पडला होता. त्याच्यामुळे कुंदल गावाला मान्यता आहे, कारण म्हसोबा महाराजांचं धड या गावामध्ये होतं आणि तीच विशेषता आहे इथं. अजून जास्त काही माहिती नाही आणि असेल तर मी तुम्हाला आपल्या चालू व्हिडिओमध्ये ते सांगूनच येईल. अशा प्रकारची मान्यता आहे इथं कुंदलगावला म्हसोबा महाराजांची. त्याच्यामुळे आलो होतो आपण, इथं मनमाडच्या जवळच होतो, तर जाऊन येऊ म्हटलं, म्हसोबा महाराजांचं दर्शन घेऊन येऊ. तर मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूला, पण आता उन्हाचे दिवस आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम उन्हाचा तळतळाट आहे. व्हिडिओसाठी कॅमेरा पण व्यवस्थित फोकस करत नाही, सर्व सफेद दिसतंय बघू शकता तुम्ही. आणि हे बघा कोणी येतच असतं. तर आम्ही तिथं दुकानवाल्या काकांना विचारलं की गर्दी कधी असते काय, तर ते बोलले शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवस बरीच गर्दी असते. आणि ज्या दिवशी कोणाचा नवस वगैरे फेडायचा कार्यक्रम असेल, कारण वगैरे असेल, त्या दिवशी पण बरीच गर्दी राहते मंदिरामध्ये. आणि मंदिर कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी नाशिकवरून मनमाडला या, आणि मनमाडवरून काही नाही, फक्त 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे. आम्हाला जास्त अंतर वाटलं होतं पण आम्ही लगेच पोहोचून गेलो. 7 ते 8 किलोमीटर आहे फक्त म्हसोबा महाराजांचं मंदिर. तर नक्की या आणि कसं वाटतं बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण स्पेशली हाच व्हिडिओ बनवायचा होता आपल्याला आणि म्हसोबा महाराजांचं दर्शन पण घ्यायचं होतं, त्याच्यामुळे आलो होतो आपण. आणि विशेषतः काय मी तुम्हाला सांगितलं तरी पण परत एकदा सांगतो, जेव्हा सप्तशृंगी मातेने महिषासुराचा वध केला तेव्हा त्याचं शिर सप्तशृंगी गडावरती म्हणजे वणीला पडलं आणि ज्याचं धड होतं ते धड या कुंदल गावामध्ये पडलंय. त्याच्यामुळे या मंदिराला, या गावाला मान्यता आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे. आणि का महत्त्वाचं आहे तुम्हाला समजलंच असलं. आता मी जास्त काही माहिती नाही आपल्याला त्याच्याबद्दल, त्याच्यामुळे थोडंच बोलतोय. बाकी म्हसोबा तर प्रत्येकाच्या घरात आहे, कोणाच्या बांधावर आहे, कोणाच्या शेतात आहे, कोणाच्या गावात आहे, पण महत्त्वाचं मंदिर इथं आहे कुंदलगावला. तर या कधीतरी भेट द्या कुंदलगावला, या म्हसोबा महाराजांचं मंदिराचे बघा, आजूबाजूला दर्शन घ्या. तर आजसाठी एवढंच. आणि कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.
जय मसोबा महाराज.